चिरंजीवी भव की एक्झिट ऑन टाईम. नुकतेच केबीसी ज्युनियर 2025 संपले. आजकालच्या मुलांचे सर्व विषयांवरील व्यापक ज्ञान पाहून आपण थक्क होतोच. पण ज्ञानापेक्षा अधिक भावून जातो तो त्यांचा कॉन्फिडन्स, बिनधास्त बोलणे, खदखदून हसणे आणि तो निरागस इनोसेन्स. सरळ सोट, कुठलाही आडपडदा नाही. खूप छान वाटतं. अशाच एका भागात एक 10-12 वर्षाची चिमुरडी आली होती. काही प्रश्नांनंतर गप्पा मारताना अमिताभ बच्चन तिच्यावर खुश झाले आणि त्यांनी प्रेमाने आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. ती चिमुरडी आधी नम्रपणे थँक्यू सर म्हणाली, पण मग कथेमध्ये ट्विस्ट आला. ती अगदी बिनधास्तपणे म्हणाली, थैंक यू सर, लेकिन मैं चिरंजीवी नहीं बनना चाहती. म्हातारपणे हातपाय दुखतात, कंबर दुखते, नीट चालता येत नाही, काठी लागते. काही लोक बेडरिडन होतात, तर काहींना कायम मदतनीस लागतो. त्यापेक्षा मला वेळेवर एक्झिट घ्यायला आवडेल. आज नाही तर उद्या एक्झिट घ्यायचंच आहे, तो मुझे टाइम पे एक्झिट लेना है. अमिताभ बच्चन पण ह्या उत्तराने थक्क झाले. इतक्यावरच ती थांबली नाही. पुढे ती अमिताभ बच्चन यांना म्हणाली, आप हो जाओ चिरंजीव. आपके पास इलाज करने के लिए पैसा है. आप चिरंजीव हो गए तो भी ठीक. क्षणभर सगळेच स्तब्ध झाले. कदाचित तिने कोणाचं तरी आजारपण अगदी जवळून पाहिलं असेल. आजारपणातली हतबलता बघितली असेल. आजारी व्यक्तीची आणि कुटुंबाची सुद्धा. पण तरीही ही जेन अल्फा काहीतरी वेगळीच आहे हे नक्की. तिच्या या बोलण्याने मला इच्छामरणीय संकल्पनेची आठवण झाली. नाव ऐकताना देखील आपल्याला ती संकल्पना अजूनही विचित्र, अस्वस्थ करणारी वाटते. पण प्रत्यक्षात काही देशांमध्ये युथनेशिया कायदेशीर आहे, ठराविक नियम आणि अटींसह. नेदरलँड्स, बेल्जियम, लक्झेंबर्ग, कॅनडा, कोलंबिया, स्पेन, न्यूझीलंड, पोर्तुगाल तसेच ऑस्ट्रेलिया आणि यूएसमधील काही स्टेट्समध्ये टर्मिनल इलनेस असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या देशात अरुणा शानभागच्या वेळी हा मुद्दा उठला होता. आयुष्यातली 42 वर्ष. पण आज या चिमुरडीच्या बोलण्याने मनात एक विचार आला. किमान इतकं तरी करता आलं पाहिजे की आपण स्वतःच आधीच जाहीर करू शकू, एका ठराविक वयानंतर किंवा ठराविक परिस्थितीत मला व्हेंटिलेटरवर ठेवू नका किंवा कृत्रिमरित्या जगवू नका. असं एखादं विल किंवा लिव्हिंग डिरेक्टिव्ह असणं किती दिलासादायक ठरेल. यामुळे आपल्या पुढच्या पिढीला निर्णय घ्यायला सोपं जाईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मनावर कधीही गिल्टचं ओझं राहणार नाही. आपण नेहमी आईवडिलांसाठी काहीही करायला तयार आहोत असं म्हणतो, पण कधीकधी काहीही न करणे हाच सर्वात मोठा करुणेचा निर्णय असू शकतो हे स्वीकारायला अजून वेळ लागेल. आज वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्य वाढवता येते, पण प्रश्न असा आहे की फक्त श्वास चालू ठेवणे म्हणजे जगणं का? जगणं म्हणजे आठवणी, संवाद, स्वाभिमान, स्वतःच्या शरीरावर आणि निर्णयांवरचा अधिकार. ते सगळं हरवल्यावर फक्त मशीनवर अवलंबून असलेलं अस्तित्व आपण जीवन म्हणू शकतो का? कदाचित हीच पिढी हा प्रश्न निर्भीडपणे विचारेल. त्या चिमुरडीने इच्छामरण हा शब्द वापरला नाही. तिने फक्त वेळेवर एक्झिट घ्यायची इच्छा व्यक्त केली. किती साधं, किती स्पष्ट आणि तरीही किती खोल. मृत्यूची भीती नसून वेदनांची आणि परावलंबित्वाची भीती तिने मांडली होती. उद्या हीच पिढी पॉलिसी बनवेल, कायदे ठरवेल आणि जगण्याचा अर्थ नव्याने डिफाईन करेल. तेव्हा कदाचित इच्छामरण ही संकल्पना भीतीदायक न वाटता करुणेची, समजुतीची आणि सन्मानाची भाषा वाटेल. आणि तेव्हा कदाचित या वाक्याचा खरा अर्थ आपण लावू. बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.